माते. नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता तुम्हाला माहीत असेल की आज रामनवमी आहे, तर तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या गल्लीत ना दरवर्षी असं रामनवमीचं सेलिब्रेशन ग्रँडपैकी केलं जातं. आणि ह्या वर्षी मी हे तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवणार आहे की कशी साजरा केली जाते. आणि आता आमच्या गल्लीत ऑलरेडी तरी आता डेकोरेशन चालू झालेलं आहे, म्हणजे ऑरेंज पताके वगैरे बांधायला चालू केले, तर मम्मी त्यांनी रांगोळी पण काढायला चालू केलेत. आता मी ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे, तर कम लेट्स सी. मम्मी, आंटी इकडे बघा हो. जानू, अक्का, आमची काय बाई गोल्ड अँड गोल्ड. आंटी इकडे बघा हो. आता त्या बाजूचा तिकडे मारतो जरा बस एवढं. ॲज युजल माझी मम्मी माझ्या झाडू मारण्याला अनसॅटिस्फाईड आहे इकडं, आणि आपण परत आता झाडू मारायला. दुसऱ्या घराकडे येवा. पैसा निकाली नहीं, राउंड निकाली. पानी घे रे. ಮುಚ್ಚಿ ಮುಚ್ಚಿ ತಿನ್ಕೊಂಡ್ಬಂದಿದ್ದಾರ ಅವ್ರ ಆ ಸಿರ್ಫ್ ಏನ್ ಮಾಡೋದು ಅಷ್ಟೇ ಅವ್ರು ಪಾಪ ಪಾಪ ಅನ್ನಾರಂತ ಕಾಡ್ಸೋಡ. काय तर मंडळी इकडे प्रसादाची पण तयारी झालेली आहे. प्रसादाच्या नंतर अन्नप्रसाद पण आहे. जानू पपाटे जा. चंद्र की पावन स्वतः हनुमान की जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम.
जय श्रीराम जय श्रीराम बरनो रघुवर बिमल जसो जो गायन परचार बुद्धिहीन कंटाळिके सुनिलो पवन कुमार बल बुद्धि विद्या दे होई हर उपदेश विकार सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति विशाल सुमति के संगी कंचन वरण विराज सुवेशा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराज जय श्री राम राम लक्ष्मण जानकी राम लक्ष्मण जानकी जय श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सियावर रामचंद्र की दिल्यानंतर सगळ्यांचे चालू त्यांच्याच पोराचे पष्कान आहे म्हणा रे म्हणा एक एक जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम झालं होय? हा. गल्लीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता आम्ही सर्व थांबून गणपतीची स्तुती करूया. सर्वशायेषु सर्वदा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा. आहे सरप्राईज म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारणार. ज्यांना पण आन्सर माहित असेल त्यांनी हात फक्त वर करा. मी माईक देणार तेव्हा आन्सर सांगा तुम्ही. फक्त मोबाईल कोणी यूज करू नका. ಶ್ರೀರಾಮವರ ತಂದೆ ತಾಯಿಯ ಹೆಸರೇನು? ಹಾ ಹೇಳ್ಬೇಕ. ಭೂಮಿ ಅಯೋಧ್ಯ. ಆದರೆ ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಏನೆಂದರೆ ಅಯೋಧ್ಯದ ಹತ್ತಿರವಿದ್ದ ನದಿ ಯಾವುದು? सरयू नदी पिनाका पिनिका तुम्हा सर्वांना तर माहितच आहे आमच्या वारकरी लोकांचे आराध्य दैव म्हणजे विठ्ठल. आता त्यांचा भजन सुरेखा पुजारी यांनी म्हणणार आहेत. माते माऊली निरळावरी कर निरळावरी कर ठेवणी वाटणी पाहे ठेवणी मारे शंकरा आवड तुला बेराशी आवड तुला बेराशी बेळाच्या राम हे राम जगुन साचो तेरो नाम हे राम हे राम. हे आता लास्ट क्वेश्चन अँड आन्सर सिरीज होणार आहे. ಶ್ರೀರಾಮ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣ ಅವರನ್ನು ಕಾಪಾಡಲು ಹನುಮನು ಯಾವ ಪರ್ವತವನ್ನು ತಂದಿದ್ದರು?
क्वेश्चन आता काय हिंदी लिखायला का श्री रामन कापाडलो श्री राम को बचाने के लिए हनुमान जी ने कौन सा पर्वत उठाया था सर लक्ष्मण जी को बचाने के लिए कौन सा पर्वत उठाया था नहीं है ಲಕ್ಷ್ಮಣನು ಕಾಪಾಡಲು ನೀವು ಮೊಬೈಲ್ ನೋಡಿದ್ರೆ ಮೊಬೈಲ್ ನೋಡಬೇಡಿ ಪ್ಲೀಸ್ ಲಕ್ಷ್ಮಣವನ್ನು ಕಾಪಾಡಲು ಹನುಮಾನ ಸಹಿ ಉತ್ತರ ಜೋರಾಗಿ ಹೇಳಿ ಜೋನಾಗಿರಿ ಪರ್ವತ ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರೂ ಗೊತ್ತು ರಾಜ ಜನಕ ಅವರಿಗೆ 4 ಪುತ್ರಿಯರಿದ್ರು ನಮ್ಮ ರಾಜ ಜನಕ ಅವರಿಗೆ 4 ಪುತ್ರಿಯರಿದ್ದರು ಅವರ ಹೆಸರನ್ನು ಹೇಳುತ್ತೀರಾ ರಾಜ ಜನಕ ಅವರಿಗೆ 4 ಪುತ್ರಿಯರಿದ್ದರು ಸೀತಾ ಅಷ್ಟೇ ಗೊತ್ತು ನಮ್ಗೆ. ರಾಜ ಜನಕ ಅವರ ಪುತ್ರಿಯರ ಹೆಸರು ಏನು ರಾಜ ಜನಕ उनके बेटियों का नाम क्या है एक गब्बस के चारों ರಾಮಾಯಣ ಓದಿದವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ರಾಜ ಜನಕ ಅವರ ಪುತ್ರಿಯರ ಹೆಸರೇನು आंसर ಸರ್ಪ್ರೈಸ್ ಟೆಸ್ಟ್ ಹೇಳಿ सीता उर्मिला मांडवी शत्रुपा ಹೇಳಿ ಮತ್ತೊಂದು ಹೇಳಿ सीता उर्मिला मांडवी शत्रुपा ಹಾ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರ ಅಜ್ಜಿಯವರು ಎಲ್ಲ ಆನ್ಸರ್ ಸರಿಯಾಗಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ दे दे ओए दे ಕಾಡಿನಲ್ಲಿ ರಾಮ ಅವರು ಈಗ 3 ಮಂದಿ ಆನ್ಸರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಯಾರು ಕೊಡ್ತಾರೆ ಓಕೆ ಈ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ ಇಂದಿನ ಕೊನೆಯ ಪ್ರಶ್ನೆ ವಿಷ್ಣುವಿನ 10 ಅವತಾರಗಳ ಹೆಸರುಗಳೇನು विष्णुविन 10 अवतारಗಳ ಹೆಸರೇನು विष्णु उनके 10 अवतार के नाम क्या है सीरियल वाइज ಬರಬೇಕು ಉಲ್ಟಾ ಪುಲ್ಟಾ ಇಲ್ಲ सीरियल वाइज विष्णुविನ 10 अवतारಗಳ ಹೆಸರೇನು आम्ही स्टडी करू नये म्हणता इथं ಹಾಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲ ನಾವು ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿ ಬಂದಿಲ್ಲ सीरियल वाइज ಹೇಳಬೇಕು विष्णु के 10 अवतारों के नाम ಯಾರಾದರೂ ಹೋಯಿತು अच्युत केशव हरि नारायण अच्युत केशव हरि नारायण बलभीमा वानरवीरा बलभीमा वायुकुमार बलभीमा वानरवीरा बलभीमा बलभीम 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 बलभीमा बलभीम 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 बलभीमा कार्ति पुरुषा साई रामा पावन पुरुषा साई
ಅವರು ವಿಷ್ಣುವಿನ ಅವತಾರ. ಹಾಗಾದರೆ ಲಕ್ಷ್ಮಣರು ಭರತ್ ಮತ್ತು ಶತ್ರುಘ್ನರು ಯಾರ ಅವತಾರ? हे क्वेश्चनचा आन्सर जर तुम्हाला पण माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 3 ಅವತಾರಗಳು. ಸಮೀಕ್ಷಾ ಮನುಲೆ ಯಾ ಜಲ್ದಿ ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. ಎಲ್ಲರೂ ಭಜನೆ ಹೇಳಿದ್ರಿ, ನಾಮಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ತುಂಬಾ ಒಂದು ಸಂತೋಷದಾಯಕವಾದಂತಹ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಎಲ್ಲರೂ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆ ದೇವರ ನಮ್ಮ ಸದಾ ಹಾರಿಸ್ತಾ ಇರ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ, ಈಗ ತಮಗೆಲ್ಲ ಒಂದೆರಡು ಹೀಗೆ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನ ಮಾಡಿಸ್ತೇನೆ. ತಾವು ಅದೇ ರೀತಿ ನಾನು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇರ್ತೀವಿ, ಹಾಗೆ ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಕೈ ಕಾಲೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಆಡಿಸ್ಬೇಕು. ಓಕೆ, ನೀವು ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀರಿ ದೇವರಿಗೆ. ಯಾವ ರೀತಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀರಾ? ಹೀಗೆ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಲ್ವಾ? ಹೀಗೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ಹೀಗೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ವಿವಿಧ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರೊಬ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಮಸ್ಕಾರಗಳಲ್ಲಿ 4 ಪ್ರಕಾರದ ನಮಸ್ಕಾರಗಳಿದಾವೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಒಂದು ನಮ್ಮ ಬಂಧು ಬಾಂಧವರಿಗೆ, ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಿಗೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ರಿಲೇಷನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಹೀಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ ತಂದೆ ತಾಯಿಯವರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹೀಗೆ ಮುಖದ ಮುಂದೆ, ತಂದೆ ತಾಯಿಯವರಿಗೆ ಹೀಗೆ ಮುಖದ ಮುಂದೆ. ಆಮೇಲೆ ಗುರು ಹಿರಿಯರಿಗೆ, ಗುರುಗಳಿಗೆ, ಅವರಿಗೆ ಹೀಗೆ ಹಣೆಯ ಮುಂದೆ ಹೀಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಯಾರು ಉಳಿದ್ರು? ದೇವರು, ಭಗವಂತ. ಅವನಿಗೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಮೇಲ್ಗಡೆ ಏನ್ ಹೇಳ್ಬೇಕು? ವೆಂಕಟರಮಣ ಗೋವಿಂದ. ಎಲ್ಲರೂ ಮಾಡ್ಲೇ ಇಲ್ಲ. ವೆಂಕಟरमण गोविंदा. ब्रह्मांडमध्ये असे एकटेच देव आहेत ज्यांच्या पुरा फॅमिलीची पूजा केली जाते. त्या कारणाने आम्ही त्यांना महादेव म्हणतो. आता त्यांचं भजन ज्योतिबा पाटील यांनी म्हणायला लिहिलं. हरी विठला, ರೌಂಡ್ ತಿರುಗಬೇಕು. ಇವಾಗ ಕೊನೆಯದಾಗಿ ನಾವು ಹನುಮಾನ್ ಚಾಲಿಸವನ್ನು ಆಡೋದಿದ್ದೇವೆ. ಅದರ ಮೊದಲು ಒಂದು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಕಾಲಹರ, ಕಷ್ಟಹರ, ದುಃಖಹರ, ದಾರಿದ್ರ್ಯಹರ, ರೋಗಹರ, ಹರ 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 ನಮ ಪಾರ್ವತಿ ಪತೆ. ಜೈ ಶಿವಾಜಿ.
तर मंडळी, रामनवमीचे पूर्ण सेलिब्रेशन संपलेले आहे आणि आज मला खूप म्हणजे खूप आनंद आला आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की माझा हा ब्लॉग बघून तुम्हाला पण एवढाच आनंद येईल. आणि तुम्हाला माझा ब्लॉग बघून कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमचे कमेंट्स वाचताना खूप आनंद येतो. मला बरं वाटतं की तुम्ही बघून कमेंट करता. आणि ಇವತ್ತಿಗಂತೂ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹೀಗೆ ಮುಂದೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ತಪ್ಪಿದ್ದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಆ್ಯಂಡ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್. ಡು ನಾಟ್ ಫರ್ಗೆಟ್ ಟು ಲೈಕ್, ಶೇರ್ ಆ್ಯಂಡ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆ್ಯಂಡ್ ಬಿ ವಿತ್ ಮೀ ಇನ್ ದಿಸ್ ಜರ್ನಿ.